मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याच्यामधील माहिती कशी भरायची हे आपण थोडंसं जाणून घेऊया। याच्यामध्ये तुमच्या मतदारसंघाचं नाव असेल, मतदानाचा दिवस, मतदान केंद्र नाव, क्रमांक वगैरे ही माहिती आहे। तुमच्या मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये शासकीय, खाजगी, तात्पुरती इमारत वगैरे ही माहिती आपण भरून घ्या। एकच मी सुरुवातीला सूचना देईल की मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी हा भाग असा आहे की ज्याला आपण डायरी म्हणतो, प्रिसाइडिंग ऑफिसर डायरी। म्हणजे घटना ज्या प्रमाणे घडतात, ज्या ज्या वेळेला घडतात त्या वेळेला त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे। त्यामुळं आपण हा जे डायरीचे जे प्रश्न आहेत ते सर्व वाचून ठेवा। जसे जसे घटना घडतील त्या पद्धतीने आपल्याला त्या वेळेला डायरीमध्ये त्या नोंदी घ्यायच्या आहेत। त्यानंतर काही स्थानिक मतदान अधिकारी आपण नियुक्त केलेले असेल त्यांची संख्या द्या। कोण अनुपस्थितीत असेल तर त्याचं कारण द्या। नंतर मतदान यंत्राच्या बाबतीमध्ये तुमच्या कंट्रोल युनिटची संख्या, अनुक्रमांक ही जी माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी भरा। कागदी मोहरांच्या बाबतीमध्ये, नंतर स्पेशल टॅगच्या बाबतीमध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी द्या। जे ते व्हीव्हीपॅट यंत्रणा वापरण्यात आले त्या मतदान केंद्रासाठी लागू म्हटले वापरण्यात आलेल्या प्रिंटरची संख्या आणि अनुक्रमांक। आता याच्यामध्ये तुम्ही वापरणं जे व्हीव्हीपॅट आपण वापरले त्याचे अनुक्रमांक, संख्या आणि अनुक्रमांक या ठिकाणी नमूद करा। मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेमलेले होते अशा उमेदवारांची संख्या, ज्या उमेदवारांनी आपले प्रतिनिधी नेमलेले होते त्यांची संख्या या ठिकाणी नमूद करा। या केंद्रावरती 8 उमेदवारांनी त्यांचे प्रतिनिधी नेमलेले होते। सर्वच माहिती मी या ठिकाणी माझ्या केंद्राची भरणार नाही आहे, परंतु आपल्याला काही माहितीसाठी जे प्रश्न काही समजले नसतील तर त्याच्याबद्दलची माहिती मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो। त्याचबरोबर ज्यावेळेला मतदानास प्रारंभ होताना उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधी संख्या ती आपण नमूद करा। उशिरा आलेले काही मतदान प्रतिनिधी असतील त्यांची संख्या नमूद करा। नंतर मतदान प्रक्रिया समाप्त होताना किती उपस्थित होते त्यांची संख्या नमूद करा। आपल्याला माहिती आहे आता जे समाप्तीच्या वेळेला उपस्थित असतील त्यांच्या सह्या तुम्ही 1700 वरती घेतलेल्या असतील, इतर नमुन्यांवरती घेतल्या असतील। जे प्रारंभ होताना उपस्थित होते त्यांच्या तुम्ही सह्या ज्या त्या मॉकपोलच्या दरम्यान घेतलेल्या असतील ती संख्या नमूद करा। नंतर मतदान केंद्राकडे नेमून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या ती या ठिकाणी नमूद करा। नंतर मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या, मतदार यादीची चिन्हांकित प्रत आपला पोलिंग ऑफिसर नंबर 1 याच्याकडे असते, त्यामुळे त्याच्यानुसार जी मतदारांची संख्या आहे ती नमूद करा। 17A रजिस्टर जे आहे मतदारांची नोंदवाई की जे मतदान अधिकारी क्रमांक 2 याच्याकडे असते, तर त्यामध्ये ज्या नोंदी झाल्या त्याच्यातून ही संख्या नमूद करा। नंतर मतदान यंत्रानुसार नोंदवलेल्या मतांची संख्या ती आपण या ठिकाणी नमूद करा आणि ती मॅच होते का तेही पहा। ऐनवेळी मतदास नकार देणाऱ्या मतदारांची संख्या जर काय असे मतदार असतील ती माहिती या ठिकाणी नमूद करा। आणि इथं मतदार नोंदवही प्रभारी मतदान अधिकाऱ्याची सही येईल आणि इथं प्रथम मतदान अधिकाऱ्याची स्वाक्षरी असं म्हटलेलं आहे। मतदान केलेल्या मतदारांची संख्या, आता तुमची ही जी संख्या आहे पुरुष, स्त्रिया, तृतीय लिंगी आणि एकूण, तुमची ही संख्या, तुमची 17C वरील संख्या, तुमची 17A स्क्रुटिनीचा जो फॉर्म आहे त्याच्यावरील संख्या, PH0 वरील संख्या ही टॅली होईल, एकसारखी असेल याची आपण दक्षता घ्या। त्याच्यानंतर जे आक्षेपित मताचे काही आक्षेप घेतले ओळखीच्या बाबतीमध्ये असेल, काही जर कुठल्या मतदाराच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतले असेल तर असे किती आक्षेप होते, परवानगी दिलेल्यांची संख्या किती, परवानगी नाकारलेल्याची संख्या किती, आणि जर काही आपण जे रक्कम आहे 2 रुपये प्रमाणे त्यातली जर काही रक्कम जप्त केलेली असेल ती माहिती आपण या ठिकाणी द्या। आता हे निवडणूक कार्य प्रमाणपत्र द्वारे मतदान केलेल्या व्यक्तींची संख्या, आता या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण EDC इश्यू केलेल्या नाहीत त्यामुळे या ठिकाणी काही संख्या येणार नाही। आता देशाबाहेर राहणाऱ्या व मतदान केलेल्या मतदारांची संख्या, देशाबाहेर राहणाऱ्या आपल्याला ही माहिती कशी असणार, तर याच्यासाठी जे देशाबाहेर राहणार जे ओव्हरसीज वोटर्स आहेत तर त्याची जी नोंदी असतील ते आपल्या मतदार यादीची जी चिन्हांकित प्रत आहे तर त्या चिन्हांकित प्रतीचा जो शेवटचा भाग असेल त्या शेवटी या नोंदी घेतलेल्या असतील, म्हणजे चिन्हांकित प्रतीमध्येच परंतु शेवटच्या नोंदी यात असतील। आता या नोंदी आपण ओळखायच्या कशा, तर या ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये जे विभागाचं नाव आहे आणि क्रमांक, विभागाचे नाव व क्रमांक हा जो कॉलम त्या मतदाराचा आहे तर त्यामध्ये 999 असं दर्शवलेलं असेल।
आणि ज्या ठिकाणी असं 999 दर्शवलेलं आहे हे मतदार म्हणजे ओव्हरसीज वोटर्स आहेत, हे आपण समजून घ्यायचं. आणि अशापैकी किती मतदारांनी मतदान केलेलं आहे ते आपण नमूद करायचं. आपल्याला हे माहिती असेल की असं जर ओव्हरसीज वोटर आपल्या मतदान केंद्रावरती असेल आणि तो जर मतदान करण्यासाठी आपल्या मतदान केंद्रावरती आला तर त्याला ओळखीचा पुरावा म्हणून फक्त आणि फक्त पासपोर्ट जे आहे ते आपल्याला ग्राह्य धरता येईल. त्यामुळे या ठिकाणी त्यांना ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलेल्या मतदारांची संख्या, दिव्यांग असतील, अंध मतदार असतील ज्यांना सहाय्यक घेण्याची आवश्यकता होती अशा मतदारांची माहिती या ठिकाणी द्यायची. बदली मतदाराद्वारे मतदान केलेल्या मतदारांची संख्या. आता बदली मतदार म्हणजे प्रॉक्झी वोटर्स. प्रॉक्झी वोटर्स म्हणजे जे सर्व्हिस वोटर्स आहेत ज्यांना आपला प्रॉक्झी नेमलेला आहे त्यांना आपण CSV म्हणतो, क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स. हे क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स म्हणजे जे सैन्य दलातले आहेत की जे सर्व्हिस वोटर्स आहेत आणि ज्यांना आपला बदली मतदार म्हणजे प्रॉक्झी नेमलेला आहे तर त्यांना क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स म्हणतो. आणि याची जी यादी आहे ती आपली जी मतदार यादी आहे त्याच्याबरोबरच ही यादी आपल्याला प्राप्त होते. जर यादी अशी प्राप्त झालेली असेल आणि त्या प्रॉक्झीनं जर मतदान केलं असेल बदली मतदारानं तर ते आपण या ठिकाणी नमूद करा. त्यानंतर आपले टेंडर प्रदत्त मतांची संख्या ती जर असेल तर ती या ठिकाणी नमूद करा. त्याच्यानंतर वयासंबंधी प्रमाणपत्र दिलेले असल्यास जर एखाद्या मतदाराबद्दल कुणी ॲक्सेप्ट घेतलं की हा 18 वर्षे वयाचा वाटत नाही आणि अशा मतदारांनी जर तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र दिलं तर तुम्ही त्याला मतदान करू दिलं पाहिजे. असं जर काय प्रमाणपत्र असेल त्याची माहिती या ठिकाणी द्या. जर कोणी प्रमाणपत्र देण्यासाठी ॲक्च्युअली डिक्लेरेशन असं आहे ते डिक्लेरेशन देण्यासाठी नकार दिला तर त्याची माहिती या ठिकाणी नमूद करा. आता मतदान तहकूब करणे आवश्यक झाले काय असल्यास तहकुबीची कारणं. मतदान चालू असताना काही कारणामुळं नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कायदा सुव्यवस्था असेल या कुठल्या कारणामुळं जर आपल्याला मतदान थांबवावं लागलं असेल तर ते कारणं आणि त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी लिहा. दर 2 तासांनी जी आपल्याला मतदानाची आकडेवारी द्यायची ती नमूद करा. आता एक लक्षात घ्या की आपण दर 2 तासांना आकडेवारी आपल्या झोनल ऑफिसरना देतो किंवा ROना देतो ते आपण प्रोग्रेसिव्ह देत असतो. पहिले आपण 7 ते 9 असे देऊ, नंतर 7 ते 11, 7 ते 1 अशी प्रोग्रेसिव्ह देतो. परंतु या ठिकाणी जे आहे ते आपल्याला सकाळी 7 ते 9 या 2 तासातली आकडेवारी लिहायची, 9 ते 11 या 2 तासातली लिहायची. म्हणजे या ठिकाणी जी आपल्याला आकडेवारी नमूद करायची ती दर 2 तासाची करायची. त्यामुळे या ठिकाणी जे आहे दर 2 तासाची आणि जी आपल्याला वरती कळवायची ती प्रोग्रेसिव्ह आपण कळवत असतो. त्या पद्धतीचं नोंद या ठिकाणी घ्या. दुसरं आहे की ज्या अभ्यागतांना आपल्याला भेटी दिल्या, जे आपल्या मतदान केंद्रावरती भेटी दिल्या त्याचा तपशील आपण द्यायचा आहे. एकतर ज्या भेटी देतील त्यांच्या नोंदी आपण व्हिजिट बुकमध्ये घेतलेल्या असतील त्याच्यावरून ती माहिती या ठिकाणी लिहा. त्या वेळेला ह्या नोंदी प्रिसाइडिंग ऑफिसरांना घेऊन ठेवाव्यात. अनुक्रमांक आहे, भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आणि पदनाम आहे, भेटीची वेळ आहे, मतदान प्रक्रियेचे संक्षिप्त वर्णन आहे आणि भेटीच्या वेळी मतदानाचा आकडा म्हणजे नमुना 17 प्रमाण आणि मग इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र प्रमाण. त्याचबरोबर मतदान समाप्तीच्या वेळेला रांगेत उभ्या असलेल्या चिठ्ठ्या वाटप केलेल्या मतदारांची संख्या ती नमूद करा आणि शेवटच्या मतदाराचं मतदान कधी झालं आणि बंद केले ते नमूद करा. निवडणुकीविषयी काही अपराध असतील तर ती माहिती या ठिकाणी नमूद करा. जर मतदानात काही खंड पडलेला असेल काही कारणामुळं तो या ठिकाणी नमूद करा. आणि मतदान यंत्रामध्ये केंद्रावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे बाद आली किंवा काय त्याचा तपशील या ठिकाणी द्या. जर अशी काही प्रकरणं असतील तर ते आपण रिपोर्ट करा. या गंभीर स्वरूपाच्या सर्व विषय आहेत त्या दृष्टीनं आपण माहिती नमूद करा. आणि मतदानाच्या सुरुवातीपूर्वी आणि जरूर तर मतदान चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल तेव्हा आणि मतदान संपल्यानंतर आवश्यक त्याप्रमाणे प्रतिज्ञापने केली आहेत का. जे आपले घोषणापत्र आहेत भाग 1 ते 4 आणि प्रिसाइडिंग ऑफिसरचे अहवाल भाग 1 ते 5 तर त्याच्यामधले ते केलेत का त्याच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आणि याच्यावरती मतदान केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी राहील. थँक्यू.